हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 ची सेकंड सेमिस्टरची एक सराव प्रश्नपत्रिका पाहू. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2022-23 म्हणजे मागील वर्षीची आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1A which is based on multiple choice questions. प्रश्न असा आहे, for each of the following sub questions, four alternative answers are given. Choose the correct alternative and write its alphabet. त्यातला पहिला which of the following statement is true. हे चार ऑप्शन दिले, त्यातलं बरोबर स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं. So the first statement is sin theta is equal to cos 90 minus theta. This is the correct statement. So this is the relation between sin theta and cos theta. That sin theta is equal to cos 90 minus theta or cos theta is equal to sin 90 minus theta. बाकीचे सगळे स्टेटमेंट चुकीचे आहेत. So first alternative is the correct one. Next question, what is the nature of the line which includes the point -5, 6, -3, 0, त्याच्यासाठी चार ऑप्शन दिलेत. पहिला आहे passes through the origin, parallel to y axis, parallel to x axis or none of this. आता याच्यामधला या सगळ्या पॉइंट्सचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर एक लक्षात येईल आपला की y कोऑर्डिनेट जो आहे तो सेम आहे प्रत्येक ठिकाणी. मग ज्यावेळेला y कोऑर्डिनेट सेम असतो त्याचा अर्थ असा आहे की या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सर्व पॉइंट मधून जाणारी जर एक लाईन आपण काढली तर ती या y ऍक्सिस वरच्या 5 मधून जाईल. म्हणजेच ही जी लाईन आहे ती x ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. सो ऑप्शन सी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्रत्येक पॉइंट मधून जाणारी जर एक लाईन काढली आपण तर ती x ऍक्सिसला पॅरलल असेल. नेक्स्ट क्वेश्चन, इफ अपोजिट अँगल्स ऑफ rhombus आर 2x डिग्री अँड 3x minus 40 डिग्री देन व्हॅल्यू ऑफ x इज, हे चार ऑप्शन दिले. आता इथे आपल्याला एक rhombus दिलेला आहे. So we have to use the property of opposite angles of a rhombus. We know that opposite angles of a rhombus are congruent. म्हणजे ह्याचे जे हे दोन अँगल्स आहेत अपोजिट अँगल्स ते कॉन्ग्रुएंट असणार. मग ती जर प्रॉपर्टी आपण इथे वापरली तर हे अपोजिट अँगल्स दिले rhombusचे 2x आणि दुसरा त्याच्या अपोजिट अँगल आहे 3x minus 40. तर हे इक्वल आहे म्हणजे आपल्याला इज इक्वल टू लिहायचं आहे. मग -40 लेफ्ट हँड साइडला घेऊया, 40 येईल, दॅट इज इक्वल टू 3x प्लस 2x जर राईट हँड साइडला घेतले तर -2x होतील. सो 3x minus 2x x 40 आहे तशी. सो व्हॅल्यू ऑफ x इज 40 डिग्री. सो द व्हॅल्यू ऑफ x इज 40 डिग्री. हा ऑप्शन आपल्याला डी मध्ये दिला आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड एज इन सेंटर. अँगल बायसेक्टर्सचे जर तीन ट्रायंगल्सचे अँगल बायसेक्टर्स यांचे जर आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स घेतला तर तो इन सेंटर असतो, कारण त्याला सेंटर घेऊन एक सर्कल आपण काढू शकतो विच इज कॉल्ड एज अ इन सर्कल ऑफ अ ट्रायंगल. त्यामुळं त्याचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण इन सेंटर म्हणतो. आणि हेच जर अँगल बायसेक्टरच्या ऐवजी परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर त्याच्या सेंटरला किंवा त्याच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण म्हणतो सर्कमसेंटर. या केसमध्ये आपण ह्याला म्हणायचं इन सेंटर. क्वेश्चन नंबर 1B, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. त्यातलं प्रत्येक सब क्वेश्चन एक एक मार्काला आहे. पहिला असा आहे, इन पॅरलोग्राम PQRS मेजर ऑफ अँगल Q इज 50 डिग्री, देन फाइंड द मेजर ऑफ अँगल P. आता हा पॅरलोग्राम असल्यामुळे याचे जे ऍडजस्टंट अँगल्स असतात ते नेहमी सप्लिमेंटरी असणार, बिकॉज ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर इंटिरियर अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. दॅट इज मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q हे सप्लिमेंटरी असल्यामुळे त्या दोन्हीची बेरीज येईल 180 डिग्री. मग पैकी Qचं मेजर आपल्याला दिलंय आणि Pचं काढायचं आहे. सो मेजर ऑफ अँगल P आहे तसंच घेऊ आणि Qचं मेजर दिले 50 डिग्री, दॅट इज इक्वल टू 180. दॅट इज अँगल P इज इक्वल टू 50 आपण राईट हँड साइडला घेतले तर -50 होतील. दॅट इज मेजर ऑफ अँगल P इज इक्वल टू 130 डिग्री. सो दिस इज द मेजर ऑफ अँगल P. नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आहे त्याला सोडूया आपण. फाइंड द स्लॅंट हाईट of cone whose base radius is 12 cm and height is 16 cm. We have the relation between slant height and radius of a cone, and the relation is L square is equal to h square plus r square, where L is the slant height, h is the height and r is the radius. मग slant height काढायची आपल्याला L, height दिलेली आहे 16, तिथे रिप्लेस करूया h square that is 16 square plus r square that is radius is 12, that's square. So 16 square is 256 plus 12 square is 144. या दोन्हीची बेरीज केली तर येईल 400, दॅट इज इक्वल टू L स्क्वेअर. आपल्याला L काढायचं आहे, दोन्ही बाजूला जर स्क्वेअर रूट घेतलं तर येईल 20.
So the slant height of that cone is 20 cm. Tisra question, find the length of longest chord of a circle having radius 2.9 cm. We know that the longest chord of a circle is a diameter. कुठलाही सर्कल जर असेल तर त्याची लॉंगेस्ट कॉर्ड ही त्याची डायमीटर असते. तर त्या प्रॉपर्टीनुसार आपण या सर्कलची डायमीटर काढू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला रेडियस दिलेली आहे. सो वी हॅव द रिलेशन बिटवीन डायमीटर अँड रेडियस, दॅट इज इट इज ऑलवेज डबल द रेडियस, दॅट इज 2 into r. So 2 into radius is given to be 2.9, that is r is replaced by 2.9. So 2.9 into 2, that's 5.8 centimeter. So this is the diameter, that is the longest chord of the circle. So the longest chord of the circle is 5.8 centimeter. Next question, write the equation of the line parallel to x-axis at a distance of 5 units from it and below the x-axis. आता इथे आपल्याला एक डायग्राम काढावं लागेल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमची. सो सपोज दिस इज हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल वाय ॲक्सिस. आपल्याला इथं आणि हे दोन्ही जिथे इंटरसेक्ट करतात तो ओरिजिन. आपल्याला अशा लाईनचं इक्वेशन पाहिजे जी एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट, म्हणजे एक्स ॲक्सिस पासून 5 डिस्टन्सवर असणारी एक लाईन पाहिजे. अँड बिलो द एक्स ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिसच्या खालच्या बाजूला. एक्स ॲक्सिसच्या खालच्या बाजूला 5 डिस्टन्स जे असणार आहे ते म्हणजे -5 असणार, कारण वाय ॲक्सिसवर खालच्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात. तर त्यामधून जाणारी ही लाईन पाहिजे आपल्याला जी एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. त्यामुळे एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या कुठल्याही लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू समथिंग या फॉर्ममध्ये. समथिंग म्हणजे काय, ती वाय ॲक्सिसवरच्या ज्या पॉईंट मधून जाते तो पॉईंट, ती जाते -5 मधून, कारण बिलो द एक्स ॲक्सिस आहे. त्यामुळे इथं y इज इक्वल टू -5 हे त्या लाईनचं इक्वेशन आहे. Next question is activity based question. Question number 2a. Question is complete and write the following activity. The question is based on this diagram in which triangle ABC is given, where points E and F are midpoints of segment AB and segment AC of triangle ABC. If EF is equal to 5.6, then complete the activity to find the length of BC. EF ची लेंथ 5.6 दिली आणि त्याच्यावर आपल्याला BC ची लेंथ काढायची आणि त्याच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी दिली ती आपल्याला फक्त पूर्ण करायची. नाउ टू सॉल्व दिस वन वी हॅव स्टार्टेड हियर द सोल्युशन विथ इन ट्रायंगल ABC पॉइंट्स E and F आर मिडपॉइंट्स ऑफ साइड AB अँड साइड AC रिस्पेक्टिव्हली विच इज गिव्हन. आता हे असं जर असेल, या ट्रायंगलच्या दोन साइडचे हे जर दोन मिडपॉइंट्स असतील तर त्यांना जोडणारा जो सेगमेंट आहे EF तो तिसऱ्या साइडला म्हणजेच BC ला पॅरलल असतो आणि त्याच्या हाफ असतो. So by that we can write EF is equal to half of BC, जे इथे लिहिलेलं आहे. आणि हे कशावरून, तर मिडपॉइंट थिअरम वरून. So in bracket we should have the reason, that is the midpoint theorem. आता असं जर असेल तर EF ची लेंथ दिलेली आहे 5.6, ती या बॉक्स मध्ये ठेवूया. So 5.6 is equal to 1/2 into BC. 1/2 जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर न्यूमरेटरला जर दिले 2 into 5.6, that is equal to BC राईट हँड साइडला लिहिलं. आणि ते जर आपण बाजू बदलून लिहिलं तर BC is equal to 2 into 5.6 होईल. 5.6 into 2, the product is 11.2. So this is the length of BC. There is another activity. If cos theta is equal to 15/17, then complete the activity to find the value of sin theta. So in the first step of solution, it is given that sin square theta plus cos square theta is equal to 1, and this is a trigonometric identity. हे रिझन इथे लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये cos theta ची व्हॅल्यू 15/17 दिलेली आहे, ती इथे रिप्लेस केलेली आहे. सो cos theta is equal to 15/17 आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर केला, दॅट इज इक्वल टू 1. आता sin square theta 1 राईट हँड साइडला आहे, तसंच 15/17 ब्रॅकेट स्क्वेअर या दोन्हीचा जर स्क्वेअर केला आपण तर 15 चा स्क्वेअर 225 मिळेल, डिवाइडेड बाय 17 चा स्क्वेअर 289. आणि हे जर आपण राईट हँड साइडला घेतलं तर ते निगेटिव्ह होईल. आता हे आपल्याला सोडवायचं आहे आणि ह्या सोडवल्यानंतर म्हणजे 1 - 225 डिवाइडेड बाय 289 ही वजाबाकी केल्यानंतर उत्तर जे काय मिळेल ते ह्या बॉक्समध्ये लिहायचं. आता इथं 1 चा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे तो 1 आहे. सो वी हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय. 289 into 1 that's 289 minus 225 into 1 that's 225 divided by 289 into 1 289. 289 minus 225 उत्तर मिळेल 64 divided by 289. म्हणजे या बॉक्स मध्ये येईल 64 divided by 289.
आणि आता ह्या दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर साइन स्क्वेअर थिटा त्याचं स्क्वेअर रूट इथं साइन थिटा येईल, स्क्वेअर नको आहे. That is equal to square root of 64 is 8 and square root of 289 is 70. So sin theta is equal to 8 divided by 70. So this is the value of sin theta. There is another activity based on this construction. Draw a circle. म्हणजे एक सर्कल काढायचं आहे. तुम्ही ही जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स किंवा जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून हे सगळे कन्स्ट्रक्शन करा. त्याच्यानंतर ड्रॉ कॉर्ड ऑफ अ सर्कल, जॉईन मिडपॉइंट्स ऑफ द कॉर्ड अँड द सेंटर ऑफ द सर्कल. मग एक कॉर्ड काढायचे आहे. इथे कॉर्ड आपण काढू. हा सेंटर असेल सर्कलचा. त्याच्यानंतर ह्या कॉर्ड जो आपण काढणार आहे ए बी त्याचा मिड पॉइंट घ्यायचा आणि तो मिड पॉइंट घेऊन तो सेंटरला जोडायचा, सर्कलच्या सेंटरला जोडायचा. मग आता हा जर मिड पॉइंट काढत असेल तर आपल्याला कॉर्ड किती लांबीचे आहे ते काय दिलेले नाही. कुठलीही कॉर्ड काढायची त्याची लेंथ किती असू शकते. मग याचा मिड पॉइंट काढायचा कसा, तर ए बी हा जो सेगमेंट आहे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. म्हणजे कंपास टोक ए वर ठेवायचं, या बाजूला एक आणि या बाजूला एक कंस काढायचा. तेच अंतर ठेवून बी पासून या दोन्हीला छेदणारा आणखी दोन कंस काढायचे आणि याच्यातून जाणारी एक लाईन पास करायची विच इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर, किंवा हा बायसेक्टर असणार म्हणजे हाच मिड पॉइंट असणार. मग तो मिड पॉइंट आणि सेंटर एकमेकांना जोडलं तर पुढे आपल्याला विचारलं आहे मेजर द अँगल मेड बाय द सेगमेंट विथ द कॉर्ड. म्हणजे हा अँगल मोजायचा आहे. तो प्रोट्रॅक्टर मोजा, तो येईल 90 डिग्री. तर याच्यावरून कोणती प्रॉपर्टी सजेस्ट होईल, तर इथं प्रॉपर्टी अशी सजेस्ट होते की सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड मिडपॉइंट ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल इट इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. तर ही प्रॉपर्टी तिथं याच्यावरून आपल्याला प्रूव्ह करता येईल. आता क्वेश्चन नंबर 2B, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. एनी फोर, प्रत्येक क्वेश्चन सब क्वेश्चन 2 मार्काला आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज इन क्वाड्रिलेटरल ABCD, साइड BC is parallel to side AD. Side AB is congruent to DC. Measure of angle A is 72 degrees. Then find the measures of angle B and angle D. म्हणजे इथे आपल्याला हा जो क्वाड्रिलेटरल आहे त्याची एकच पेअर पॅरलल दिली आहे. BC is parallel to AD. आपल्याला इथं ट्रॅपेझियम काढावा लागेल. ट्रॅपेझियम मध्येच फक्त एक अपोजिट साइड पॅरलल असते. आता त्याच्यामध्ये BC घ्यायचं आपल्याला. सेगमेंट BC घेऊया आणि हा घेऊया AD. म्हणजे हा क्वाड्रिलेटरल ABCD मिळेल ज्याच्यात BC हा AD ला पॅरलल आहे आणि AB आणि हा CD कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला दिलेलं आहे. सो इट इज आयसोसेलेस ट्रॅपेझियम. आता याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल A इज गिवन टू बी 70 डिग्री. तर याच्यावरून B आणि D यांचे मेजर्स आपल्याला काढायचे. सो वी हॅव टू स्टार्ट विथ quadrilateral ABCD is an isosceles trapezium. आता आयसोसेलेस ट्रॅपेझियमची एक प्रॉपर्टी आहे की त्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल A is congruent to angle D. But here the measure of angle A is given, that is 72 degree. Therefore angle D must be also 72 degree. तर हे आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणजे एक जो अँगल आहे D त्याचं मेजर आपल्याला मिळालं. आता B चं पण मेजर विचारलंय. मग आता हे अँगल A आणि अँगल B ह्या दोन्हीचा विचार केला तर हे दोन्ही इंटिरियर अँगल्स आहेत. बिकॉज BC इज गिवन टू बी पॅरलल टू AD. ह्या दोन लाईन्स पॅरलल असतील, AB ही त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल, तर अँगल A आणि अँगल B हे इंटिरियर अँगल्स आहेत. अँड वी नो दॅट इफ टू लाईन्स आर पॅरलल देन द इंटिरियर अँगल्स फॉर्म आर supplementary. That means angle A plus angle B is equal to 180 degree. हे कशावरून लिहिलं तर ब्रॅकेटमध्ये रिझन लिहायचं. As these are interior angles. मग आता हे आपण पुढे सोडू. मेजर ऑफ अँगल A which is given to be 72 degree इथे लिहूया, प्लस अँगल B is equal to 180 degree. तर मेजर ऑफ अँगल B काढायचं आहे 72, आपण राईट हँड साइडला घेऊया, minus 72 होतील. So measure of angle B is equal to 180 minus 72, it is 108 degree. So this is the measure of angle B. ह्या दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला विचारली होती. अँगल B चे मेजर किती आणि अँगल D चे मेजर किती. तर हे दोन्ही असणार आहे 72 डिग्री अँगल D चे मेजर असेल आणि अँगल B चे मेजर असेल 180. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट इन विच क्वाड्रंट or on which axis do the following points lie. हे 4 पॉइंट दिलेत, ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये त्यांनी किंवा कोणत्या ऍक्सिस वर आहेत ते आपल्याला विचारलं. म्हणजे
जर कुठलाही पॉईंट आपल्याला दिला असेल एक तर तो कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये असतो किंवा कोणत्या तरी ऍक्सिसवर असतो. मग इथं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जर आपण अशा पद्धतीने काढली, सो विच इज हॉरिझॉन्टल लाईन एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल लाईन वाय ऍक्सिस. अशा पद्धतीने हे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा ओरिजिन झाला. दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. प्रत्येक क्वाड्रंट मध्ये इथं या पहिल्या क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इथं दोन्ही कोऑर्डिनेट्स प्लस प्लस म्हणजे पॉझिटिव्ह असणार. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये इथं एक्स म्हणजे ओरिजिनची डावी बाजू आहे एक्स ऍक्सिस वरची, तर ती निगेटिव्ह असणार आहे. त्यामुळे एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. म्हणजे साइन जर मायनस प्लस असतील, याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, तर तो दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असतो. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही निगेटिव्ह असतात, मायनस मायनस, आणि चौथ्यामध्ये एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. आता याच्यावरून आपण ओळखू शकतो की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. आता एक एक पॉईंट बघूया. पहिला ए -3 2. -3 2 म्हणजे इथं एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. मग मायनस प्लस असं कुठे मिळते आपल्याला, तर ते या दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये मिळते. सो पॉइंट ए मस्ट लाय इन द सेकंड क्वाड्रंट. दुसरा पॉइंट आहे बी -5 -2. इथं दोन्ही निगेटिव्ह आहेत, मग मायनस मायनस असं आपल्याला क्वाड्रंट थर्ड मध्ये मिळते. सो पॉइंट बी मस्ट लाय इन द थर्ड क्वाड्रंट. आता तिसरा जो क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये एक कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, एक्स कोऑर्डिनेट. तर हे उलट संबंध लक्षात ठेवायचा. जर एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल तर तो पॉइंट असतो वाय ऍक्सिसवर, आणि एखादा दुसरा पॉइंट आपल्याला असा दिला असेल ज्याच्यामध्ये वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, तर तो असणार आहे एक्स ऍक्सिसवर. पॉइंट सी चा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे म्हणून तो वाय ऍक्सिसवर असतो. आणि शेवटचा पॉइंट डी, याच्यामध्ये साइन्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला मिळते क्वाड्रंट फोर्थ मध्ये. सो पॉइंट डी मस्ट लाय इन द फोर्थ क्वाड्रंट. तर या पद्धतीने त्या कोऑर्डिनेट्सच्या साइन वरून आपण ठरवू शकतो की तो कोऑर्डिनेट किंवा तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे किंवा कोणत्या ऍक्सिसवर आहे. Next question is diagonals PR and QS of a rhombus PQRS are 20 cm and 48 cm respectively. Find the length of side PQ. आता इथे आपल्याला रॉम्बस एक दिला आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण ह्या रॉम्बसची इथे डायग्राम काढूया. सो लेट अस कन्सिडर द रॉम्बस PQR and S. आता याच्यामध्ये दोन डायगोनल्स आहेत, एक PR आहे, दुसरा QS. तर त्या दोन्हीच्या लेंथ्स दिलेत रिस्पेक्टिव्हली 20 आणि 48. नाउ लेट अस कन्सिडर that these two diagonals intersect each other at point M. So we start with quadrilateral PQRS is a rhombus. मग तो जर रॉम्बस असेल तर त्याच्या डायगोनल्सची एक प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजे हे दोन्ही डायगोनल्स एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करतात तिथं 90 डिग्री अँगल तयार होतो, आणि ते दोन्ही डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे पीएम जेवढा आहे तेवढाच एमआर असेल आणि क्यूएम जेवढा आहे तेवढाच एमएस असणार आहे. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ डायगोनल्स ऑफ रॉम्बस. मग त्याच्यावर आपण पीएम काढू शकतो. सो पीएम मस्ट बी इक्वल टू हाफ ऑफ पीआर, that is equal to 1/2 into length of PR. म्हणजे जो डायगोनल आहे त्याची लेंथ दिली 20, त्यामुळे इथे 20 ने रिप्लेस करूया. 2 ने जर भाग घालू तर 10 चा भाग जाईल, that is equal to 10 cm. So length of PM is 10 cm. In the same way we can find QM. So QM must be equal to half of the length of the diagonal QS, that is equal to 1/2 into QS ची लेंथ दिलेली 48, तिथे रिप्लेस करूया. जर 2 ने भाग घालू तर 24 चा भाग जाईल. So the length of segment QM is equal to 24 cm. आता हा जो ट्रायंगल आपल्याला मिळतोय PMQ which is a right angle triangle, त्याच्यामध्ये PM ची लेंथ आपण काढलेली 10, QM ची लेंथ काढलेली 24. त्याच्यावरून पायथागोरसचा थेरम जर वापरला आपण या ट्रायंगल मध्ये तर आपल्याला PQ मिळेल. सो इन अ राइट अँगल ट्रायंगल PMQ by Pythagoras theorem we can write hypotenuse square, that is PQ square, is equal to PM square plus QM square, and this is by theorem of Pythagoras or by Pythagoras theorem. आता याच्यामध्ये PQ ची लेंथ काढायची आहे, PM ची लेंथ आपण काढलेली आहे 10, that square, QM is 24, that square. So 10 square is 100 plus 24 square is 576. या दोन्हीची बेरीज केली तर 676 येईल, that is equal to PQ square. मग दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर PQ स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट येईल PQ, आणि 676 चं स्क्वेअर रूट येईल
26 centimeter. So this is the length of side PQ, that is 26 centimeter. Next is write any equations of lines which are parallel to y-axis and having a distance of 5 units. With a Cartesian coordinate system पहिल्यांदा आपण काढून घेऊया. हा horizontal x-axis, vertical y-axis, दोन्ही इंटरसेक्ट होतात तो पॉइंट O ओरिजिन. आता आपल्याला इथं y-axis ला पॅरलल पाहिजे, म्हणजे इथं x-axis वर हे जे पॉइंट्स आहेत युनिट डिस्टन्स वर घेतलेले 1 2 3 4 5, त्याच पद्धतीने लेफ्ट हँड साइडला सुद्धा घेऊया. जे निगेटिव्ह असतील त्यांना -1 -2 -3 -4 -5 हे पॉइंट झाले, आणि राईट हँड साइडला पॉझिटिव्ह, दॅट इज 1 2 3 4 5. आता इथं y ऍक्सिस ला पॅरलल आणि 5 इतक्या डिस्टन्स वर आहे. मग ती जी लाईन आहे ती x ऍक्सिस ला इंटरसेक्ट होणार आहे x ऍक्सिस वरच्या 5 या पॉइंट मधून जाणार आहे. सो दिस इज द फर्स्ट लाईन. आता ज्या पद्धतीने आपण राईट हँड साइडला काढली त्याच पद्धतीने लेफ्ट हँड साइडला सुद्धा एक लाईन काढू शकतो जी y ऍक्सिस ला पॅरलल असेल आणि ओरिजिन पासून म्हणजे y ऍक्सिस पासून 5 इतक्या अंतरावर असेल. सो दीज आर द टू लाईन्स which are parallel to y ऍक्सिस and which are at a distance 5 units. ती लेफ्ट हँड साइडला पण असणार आहे राईट हँड साइडला पण असणार आहे, त्यामुळे इथे दोन लाईन्स आपण अशा काढू शकतो. क्वेश्चन नंबर 3 आहे which is again based on the activity. त्यातला एक सोडवायची ऍक्टिव्हिटी आपल्याला 3 मार्कासाठी. त्यातला पहिला आहे the surface area of sphere is 154 centimeter square. Complete the following activity and to find its volume. So the solution starts with surface area of a sphere. तर स्फिअरचा जो सरफेस एरिया आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. सो सरफेस एरिया, आता स्फिअर साठी फक्त एकच सरफेस एरिया असतो, त्याच्यामध्ये कड किंवा टोटल असं काही नसतं. एकच सरफेस एरिया आहे, त्याचा फॉर्म्युला आहे 4 पाय r स्क्वेअर. मग इथे सरफेस एरिया दिलाय 154, तो इथे रिप्लेस केला. 4 into value of pi is given to be 22/7 into r square. इथे रेडियस आपल्याला काढायचे, म्हणजे ही एक स्टेप आपण इथे अशी वाढवू शकतो की r square is equal to 154 into 4 जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतले तर 1/4 होतील, into 22/7 लेफ्ट हँड साइडला घेतले तर 7/22 होतील, म्हणजे त्या बाजूला गेल्यानंतर, आणि ह्या बाजूला शिल्लक राहील r square. तर इथे 22 ने भाग देईल, 22 एके 22, 22 गुणिले 7 154. आता न्यूमरेटरला इथे 7 into 7 राहिले ते इथे घेतलेलं आहे. मग डिनॉमिनेटरला त्यावेळेस शिल्लक काय राहील तर 4, तर मग इथे घ्यायचं आहे 4. मग 7 into 7 म्हणजेच 49 मिळेल. सो 49 डिवायडेड बाय 4. तर दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर r स्क्वेअरचं स्क्वेअर रूट r मिळेल, आणि 49 डिवायडेड बाय 4 याचं स्क्वेअर रूट इथे घ्यावं लागेल. मग इथं डिनॉमिनेटरला 4 चं स्क्वेअर रूट 2 घेतलेलंच आहे, न्यूमरेटरला येईल 7, कारण 49 चं स्क्वेअर रूट 7. सो रेडियस इज 7/2. आता आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे, त्याच्यासाठी फॉर्म्युला लिहू 4/3 into pi r cube. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर. त्याच्यात व्हॅल्यूज ठेवूया. 4/3 आहे तसंच, पायची व्हॅल्यू 22/7 घेतली. r क्यूब म्हणजे रेडियस घेऊन त्याचा 3 वेळा रेडियस घेऊन त्याचा गुणाकार करायचा. 7/2 7/2 2 वेळा घेतलेलंच आहे. या शेवटच्या बॉक्स मध्ये पुन्हा एकदा 7/2 घ्यावं लागेल. आता हे सगळं सोडवल्यानंतर इथं 2 न भाग जाईल, 2 दुणे 4. त्याच्यानंतर हा डिनॉमिनेटर मधला 7 आणि इथला 7 निघून जाईल. पुन्हा या 2 न 22 ला भाग जाईल 11चा, आणि या 2 न हे 2 एकमेकांना निघून जातील, म्हणजे न्यूमरेटर मध्ये 11 शिल्लक राहतील into 7 into 7 म्हणजे 49, आणि डिनॉमिनेटरला शिल्लक राहील 3. आता हे कॅल्क्युलेशनचा भाग आपल्याला दिलेलाच आहे, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन करत बसण्याची आपल्याला गरज नाही. आपलं उत्तर असणार आहे ह्या बॉक्स मध्ये लिहिलेले सगळे बॉक्सेस फक्त आपल्याला बरोबर भरायचे. सो दिस इज द फर्स्ट ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 3A. आणखी एक आहे, इन राइट एंगल ट्रायंगल TSU, TS is given to be 5, angle S is 90 degree, SU is given to be 12. Complete the following activity to find the values of sin t and cos t. सोल्युशन दिले, त्यातल्या पहिल्या स्टेटमेंट मध्ये असं दिले TU square is equal to TS square plus SU square. This is because of Pythagoras theorem. म्हणजे हे स्टेटमेंट दिलंय आपल्याला, त्याचं रिझन इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे, and the reason is by Pythagoras theorem. आता TU square is equal to TS ची व्हॅल्यू 5 दिली ती रिप्लेस केली, SU ची व्हॅल्यू 12 दिली ती रिप्लेस केली. सो 5 square is 25 plus 12 square is 144. या दोन्हीची बेरीज केली तर 169 येईल. आपल्याला पुढचा बॉक्स भरायचा आहे. मग TU स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट TU मिळेल, आणि 169 चं स्क्वेअर रूट 13. मग TU ची व्हॅल्यू येईल 13. According to the definition of sin t, the definition is opposite side divided by hypotenuse. मग sin t ची opposite side आहे SU, त्यामुळे इथं न्यूमरेटर मध्ये SU येईल,
विच इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय TU. TU ची व्हॅल्यू 13 काढली, त्यामुळे डिनॉमिनेटर मध्ये 13 येईल. नाउ अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ cos t, the definition is adjacent side divided by hypotenuse. So t ची adjacent side कोणती, तर TS ती घेतलेलीच आहे, डिवायडेड बाय हायपोटेन्यूस आपल्याला इथलं आहे, हायपोटेन्यूस आहे TU. So TS is 5 and TU is 30. त्यामुळे डिनॉमिनेटर मध्ये जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये येईल 30. So this is how we can complete this activity. Next question number 3b, solve the following sub questions. Any two प्रत्येक सब क्वेश्चन 3 मार्क. त्याच्यामध्ये आपल्याला कंस्ट्रक्शन करायचे. कंस्ट्रक्ट ट्रायंगल PQR such that angle P is equal to 70 degree, angle R is equal to 50 degree and QR is equal to 7.3. आता इथं तो ट्रायंगल काढून आपल्याला त्याचा सर्कम सर्कल काढायचा. सर्वात अगोदर तो ट्रायंगल आपल्याला काढायला पाहिजे. तर ह्या ट्रायंगलच्या ज्या 3 डायमेन्शन्स दिले त्याच्यात साइड एकच दिलेली आहे, म्हणजे तीच आपल्याला बेस घ्यावी लागेल. म्हणजे इथं साइड QR 7.3 दिलेली आहे, त्यामुळे एक तोच बेस घ्यावा लागेल. तो जर आपण बेस घेतला म्हणजे QR हा जो सेगमेंट आपण काढला 7.3 सेंटीमीटरचा, तर आता ट्रायंगल कंप्लीट करायला हे दोन्ही अँगल्स पाहिजेत, कारण साइड एकच दिलेली आहे. म्हणजे Q पण पाहिजे आणि R पण पाहिजे. पैकी अँगल R दिला आपल्याला 50 डिग्री. मग तिथं प्रोट्रॅक्टर घेऊन 50 डिग्रीचा एक रे काढून घ्यायचा. आता हे कन्स्ट्रक्शन करताना तुम्ही कंपास मधलं साहित्य वापरून करा. मी फक्त इन्स्ट्रक्शन देतो कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं. अँगल R मिळाला, तर अँगल Q मात्र आपल्याकडे नाही. हा जो अँगल दिलाय तो P दिलाय. मग अँगल Q आपल्याला काढून घ्यावा लागेल. तो काढायचा कसा, तर इथं अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R हे तिन्ही अँगल झाले या ट्रायंगलचे, त्यांची बेरीज येईल 180. मग आता त्यापैकी अँगल P दिलाय 70 डिग्री, अँगल Q काढायचा आहे आणि अँगल R दिलाय 50 डिग्री, दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. 70 प्लस 50 म्हणजे 120. ते जर आपण राईट हँड साइडला घेतले तर मायनस 120 होतील. सो अँगल Q इज इक्वल टू 180 मायनस 120 दॅट्स 60. म्हणजे अँगल Q जो आहे तो 60 डिग्री आता आपण कॅल्क्युलेट केला. आता या Q वर प्रोट्रॅक्टर ठेवून 60 डिग्रीचा एक रे आपण काढून घेऊ शकतो. सो दिस इज 60 डिग्री. आता हे दोन्ही रेज जिथे इंटरसेक्ट होतात तो म्हणजे आपला तिसरा पॉइंट P. एकदा का ट्रायंगल झाला की याचं सर्कम सर्कल आपण काढू शकतो. यातल्या कुठल्याही दोन साइड घ्यायच्या, त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. म्हणजे QR ही जर साइड आपण घेतली तर त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला Q वर कंपासचं टोक ठेवायचं आणि या दोन बाजूला दोन आर्क्स काढून घ्यायचे. तेवढंच डिस्टन्स ठेवून पहिल्या दोन कंसांना छेदणारे आणखी दोन कंस काढायचे आणि त्या दोन्ही मधून जाणारी लाईन पास करून घ्यायची. सो दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ QR. त्याच पद्धतीनं PR किंवा PQ या दोन्हीचाही परपेंडिक्युलर बायसेक्टर किंवा दोन्हीपैकी एकाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर याच पद्धतीनं काढून घ्यायचा. आता हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे एकमेकांना छेदतात तो पॉइंट सेंटर घेऊन एक सर्कल काढायचा. तो सेंटर घेऊन आपल्याला असं एक सर्कल काढायचं आहे जे ह्या ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेस मधून जाईल. तर ही होईल आपली सर्कम सर्कलची कन्स्ट्रक्शन पूर्ण. तर ह्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करा. फक्त हे कन्स्ट्रक्शन करताना जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरा, म्हणजे परफेक्ट तुम्हाला सर्कम सर्कल मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन इज एरिया ऑफ बेस ऑफ कोन इज 1386 स्क्वेअर सेंटीमीटर and its height is 28 centimeter. Find curved surface area. आता कर्व्ड सरफेस एरिया जो याचा, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे पाय RL. म्हणजे इथे आपल्याला लागणार काय काय, रेडियस आणि स्लॅंट हाईट. मग रेडियस माहिती नाही आपल्याला, स्लॅंट हाईट पण माहिती नाही. हे दोन्ही पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल, मगच आपण याचा कर्व्ड सरफेस एरिया काढू शकतो. मग आता या क्वेश्चन मध्ये दिले काय, तर एरिया ऑफ बेस दिलेला आहे. सो एरिया ऑफ बेस ऑफ अ कोन. कोनचा जो बेस असतो तो सर्क्युलर असतो, म्हणजे त्याचा एरिया, सर्कलचा एरिया पाय R². हा फॉर्म्युला इथे आपण वापरूया. आता हा एरिया दिलाय तो ह्या बाजूला लिहू 1386 दॅट इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 दिली आहे इनटू R². तसे ठेवू कारण R ची किंमत काढायची. 1386 इनटू 22/7 जर लेफ्ट हँड साइडला घेतले तर त्याचा रेसिप्रोकल होईल 7/22 दॅट इज इक्वल टू R². इथे 11 भाग जाईल, 11 दुने 22, इथे 11 एके 11, 2 शिल्लक राहील, 11 दुने 22, 11 सक 66, पुन्हा 2 भाग घालवलं तर ते सक 12, 6. तर या दोन्हीचा गुणाकार केला 7 × 21, 2, 7 × 42, 2 44 दॅट इज इक्वल टू R². दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 441 चा स्क्वेअर टिल 21 दॅट इज इक्वल टू R. सो रेडियस इज 21 सेंटीमीटर. रेडियस मिळाली आपल्याला. आता आपल्याला पाहिजे L स्लॅंट हाईट. मग त्याच्यासाठी हाईट दिलेली आहे, परपेंडिक्युलर हाईट 28 म्हणजे h दिलेली.
Now we have the relation between radius, height and slant height, that is L square is equal to h square plus r square. Here r is the radius, h is the height and L is the slant height. आपल्याला slant height काढायची आहे. h म्हणजेच height दिलेली आहे 28 सेंटीमीटर, ती इथे रिप्लेस करूया. that square plus r त्याची किंमत काढलेली आहे 21, ते रिप्लेस करू. So 28 square it is 784 plus 21 square is 441. या दोन्हीची जर बेरीज केली तर L square is equal to उत्तर येईल 1225. दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर L square चं स्क्वेअर रूट L येईल आणि 1225 त्याचं स्क्वेअर रूट येईल 35 सेंटीमीटर. सो दिस इज द स्लॅन्ट हाईट. आता आपल्याला स्लॅन्ट हाईट मिळाली, रेडियस मिळाली. आता आपण कर्ड सरफेस एरिया काढू शकतो. तर त्याचा फॉर्म्युला आपण आता पहिल्यांदा लिहू. कर्ड surface area of a cone and the formula is pi r l. मग इथं pi म्हणजेच 22/7 आहे, r म्हणजेच रेडियस 21 आहे, इंटू l इज 35. मग इथं भाग घालू 7 न 7 × 21, 22 गुणिले 3 66 इंटू 35. मग हा जर गुणाकार केला तर आपल्याला या कोनचा कर्ड सरफेस एरिया मिळेल. 56 into 35 is 2310 centimeter square. So this is the area of this cone, curved surface area of this cone. Next question, prove that if both pairs of opposite angles of a quadrilateral are congruent, then it is a parallelogram. So this is a test of a parallelogram. ह्याची proof diagram given to prove आणि proof ही सगळी पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती पहा, त्या पद्धतीने हे लिहिता येईल. पुढचा क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. त्यातला पहिला आहे a 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. याची व्हॅल्यू काढायला पहिल्यांदा हे आहे तसं पहिल्यांदा लिहून घ्यायचं. नंतर 5 into sin 30 ची व्हॅल्यू आहे 1/2, तिथे रिप्लेस करूया, प्लस 3 into tan 45 ची व्हॅल्यू आहे 1. हे फक्त सोडवायचं आहे. 5 into 1/2 म्हणजेच 5/2 प्लस 3 into 1 म्हणजेच 3. आता हे जर सोडवायचं असेल तर इथं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, कारण 3 चा डिनॉमिनेटर 1 आहे. 5 into 1 5 plus 3 into 2 6 divided by 2 into 1 2. So 5 plus 6, that's 11 divided by 2. So value of the first expression is 11 divided by 2. त्याच पद्धतीने हे दुसरं जे एक्सप्रेशन दिले त्याची व्हॅल्यू काढायची आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा किमती ठेवूया. आता cos स्क्वेअर आहे 45. cos 45 ची व्हॅल्यू 1/√2 ती पहिल्यांदा लिहू आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे 1/√2 चा स्क्वेअर करायचा, प्लस sin स्क्वेअर 30, sin 30 ची व्हॅल्यू 1/2, त्याचाही स्क्वेअर आहे, सो 1/2 स्क्वेअर. आता 1/√2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर 2, प्लस 1/2 चा स्क्वेअर 1/4. मग इथे सुद्धा डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 4 into 1 that's 4 plus 2 into 1 that's 2 divided by 4 into 2 8. That is equal to 4 plus 2 6 divided by 8. हे आपलं फायनल उत्तर. किंवा याला आणखी जर सिम्प्लिफाय केलं तर 2 न भाग जाईल, 2 6 आणि 2 8. त्यामुळे उत्तर येईल 3 divided by 4. So this is the value of the second expression. In figure, triangle ABC is an equilateral triangle. Point FDE are midpoints of side AB, side BC and side AC respectively. Show that triangle FED is an equilateral triangle. म्हणजे याच्यामध्ये ट्रायंगल ABC जो आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय, म्हणजे ज्याच्या तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्याच्यानंतर FDE हे जे 3 पॉइंट्स आहेत ते AB, BC आणि AC चे मिड पॉइंट्स आहेत. त्याच्यावरून मग आपल्याला प्रूव्ह असं करायचं की हा जो आतमधला ट्रायंगल मिळतोय FED हा सुद्धा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला जी सुरुवात दिली आहे तिथून आपण सुरुवात करूया. दॅट इज ट्रायंगल ABC is an equilateral triangle. मग हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याच्या तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. दॅट इज AB is equal to BC is equal to AC. We'll call this as equation number 1. आता आपल्याला इथं असं दिले की पॉइंट्स FDE आर मिड पॉइंट्स ऑफ AB, BC and AC. मग इथं AB आणि AC या दोन साइड कन्सिडर करूया. याच्यामध्ये F हा AB चा मिड पॉइंट आहे, E हा AC चा मिड पॉइंट आहे. मग इथं आपण मिड पॉइंट थेरम वापरू शकतो. तो असा की एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोन साइड्सचे मिड पॉइंट जोडणारा सेगमेंट असेल तर तो तिसऱ्याला पॅरलल असतो आणि तिसऱ्याच्या हाफ असतो. म्हणजे इथं EF ही जी सेगमेंट आहे त्याची जी लेंथ आहे ती तिसरी साइड म्हणजे BC च्या हाफ असणार आहे.
So EF is equal to half of BC. We'll call this as equation number 2. आता त्याच पद्धतीनं AB आणि BC घेऊया, त्याचे मिड पॉइंट जोडणारा सेगमेंट म्हणजेच FD. मग हा FD तिसरी साइड म्हणजे AC ची हाफ असणार आहे. सो वी कॅन हॅव FD इज इक्वल टू हाफ ऑफ AC. इक्वेशन नंबर 3. आता आणखी एक पेअर आहे साइडची, ती म्हणजे AC आणि BC. याचे मिड पॉइंट्स D आणि E आहेत. त्यामुळे यांना जोडणारा जो सेगमेंट आहे तो सुद्धा तिसऱ्या म्हणजेच AB च्या हाफ असणार आहे. दॅट इज इक्वल टू we can write DE is equal to half of AB. Equation number 4. आता ह्या तिन्हीला कारण एकच येईल बिकॉज ऑफ मिड पॉइंट थिअरम. बिकॉज ऑफ थिअरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. तर ह्याच्यावरून आपण हे असे लिहू शकतो. आता इक्वेशन 1, 2, 3, 4 यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला इथं असं दिसतंय की BC, AC आणि AB ह्या इक्वेशन 2, 3, 4 च्या राईट हँड साइड्स आहेत आणि त्याची हाफ जर घेतली तर ती हाफ सुद्धा इक्वल असणार आहे, कारण इक्वेशन 1 मध्ये आपण असं प्रूव्ह केले की AB, BC, AC हे तिन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. मग इक्वेशन 2, 3, 4 च्या राईट हँड साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर लेफ्ट हँड साइड्स पण कॉन्ग्रुएंट असल्या पाहिजेत. सो फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 and 4 we can have the left hand sides of these three equations are equal. That is EF is equal to FD is equal to DE. मग याचाच अर्थ काय होतो? EF is equal to FD is equal to DE. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे FDE त्याच्या तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला आपण कोणता ट्रायंगल म्हणतो? तर इक्विलॅटरल ट्रायंगल. सो triangle FED is an equilateral triangle. So that is we wanted to prove. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं that triangle FED is an equilateral triangle. Next question, draw the graph of the following equations on the same coordinate system and write the coordinates of their point of intersection. मग आता आपल्याला सेम कोऑर्डिनेट सिस्टीमवर आपल्याला हे चार जे इक्वेशन्स दिलेत त्याचे ग्राफ प्लॉट करायचे आहेत. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढावी लागेल, ज्याच्यामध्ये वर्टिकल जो आहे तो y ऍक्सिस आहे, हॉरिझॉन्टल आहे जो x ऍक्सिस आहे. दोन्ही एकमेकांना ओरिजिन मध्ये इंटरसेक्ट करतात. तर x ऍक्सिस वर आपण हे काही पॉइंट्स घेऊया युनिट डिस्टन्स वर. त्याच पद्धतीनं लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह पॉइंट्स येतील. आता तुम्ही पट्टीनं मोजून घ्या. राईट हँड साइडला 1, 2, 3, 4, 5, 6 आणि लेफ्ट हँड साइडला -1, -2, -3, -4, -5 and -6. त्याच पद्धतीने y ऍक्सिस वर वरच्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स घेऊ. दॅट इज 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्याच्या खालच्या बाजूला निगेटिव्ह पॉइंट्स घेऊ. that is -1, -2, -3, -4, -5 and -6. तर हे फक्त ग्राफ पेपरवर आपल्याला प्लॉट करायचं आहे. इथे मी तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन देतो, त्या पद्धतीने तुम्ही ग्राफ पेपरवर हे पूर्ण करा. आता एक एक इक्वेशन आपण घेऊया. पहिला आहे x + 4 = 0. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं म्हणजे x जर आपण लेफ्ट हँड साइडला ठेवले आणि 4 राईट हँड साइडला घेतले तर -4 होते. आता आपल्याला इक्वेशन असं मिळालं x = -4. त्याचा ग्राफ आपल्याला याच्यावर काढायचा आहे. आता कुठलंही इक्वेशन जे x = समथिंग या नंबरमध्ये या फॉर्म मध्ये असतं तर तो y ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. म्हणजे x ऍक्सिस वरचा -4 शोधायचा, तो इथे आहे. यामधून जाणारी ही लाईन आहे जी y ऍक्सिसला पॅरलल असेल. सो दिस इज द ग्राफ ऑफ इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन x + 4 = 0, कारण x + 4 = 0 म्हणजेच x = -4. हे या पहिल्या इक्वेशनचं ग्राफ झालं. दुसरा आहे y - 1 = 0. मग याचं कन्व्हर्जन असं होईल, -1 जर राईट हँड साइडला घेतलं तर +1 होईल. आता y = 1 या फॉर्म मध्ये जर एखादं इक्वेशन असेल तर ते x ऍक्सिसला पॅरलल असतं. मग y ऍक्सिस वरचा 1 शोधायचा, तो इथे आहे. त्याच्यामधून जाणारी एक लाईन काढायची जी x ऍक्सिसला पॅरलल असेल. सो दिस इज द ग्राफ ऑफ द इक्वेशन y - 1 = 0. तर तिसरं इक्वेशन आहे 2x + 3 = 0. मग इथे थोडंसं आपल्याला सिम्प्लिफाय कसं करावं लागेल.
2x प्लस 3 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय 2x इज इक्वल टू प्लस 3 जर राईट हँड साईडला घेतलं तर -3 होईल म्हणजेच x इज इक्वल टू -3 डिवायडेड बाय 2 मग x इज इक्वल टू -3 डिवायडेड बाय 2 म्हणजेच -1.5 मग x इज इक्वल टू समथिंग या फॉर्म मध्ये त्यामुळे ही लाईन जी आहे किंवा या लाईनचं जे ग्राफ आहे तो y ऍक्सिसला पॅरलल असेल आणि x ऍक्सिस वरच्या -1.5 मधून जाईल मग -1.5 म्हणजेच -1 आणि -2 याच्या मधला पॉईंट त्याच्यामधून जाणारी आणि y ऍक्सिसला पॅरलल असणारी ही लाईन आपल्याला काढायची सो दिस इज द ग्राफ ऑफ इक्वेशन 2x प्लस 3 इज इक्वल टू 0 आणि शेवटी राहिलाय 3y -15 इज इक्वल टू 0 या इक्वेशनचा पण ग्राफ आपल्याला काढायचा आहे सो 3y इज इक्वल टू -15 जर राईट हँड साईडला घेतले तर +15 होतील दॅट इज y इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 3 मग 3 ने जर भाग घालवला तर 5 चा भाग देईल सो y इज इक्वल टू 5 मग y इज इक्वल टू 5 या फॉर्म मध्ये आहे याचा अर्थ ह्या इक्वेशनचा ग्राफ x ऍक्सिसला पॅरलल असेल आणि y ऍक्सिस वरच्या 5 मधून जाणार y ऍक्सिस वर 5 इथे आहे तर त्याच्यामधून जाणारी ही लाईन आपल्याला काढावी लागेल सो दिस इज द ग्राफ ऑफ इक्वेशन 3y -15 इज इक्वल टू 0 तर हे सर्व जे इक्वेशन दिले त्याचे ग्राफ आपले काढून झाले आता पुढे आपल्याला प्रश्न असा विचारला की राईट कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे या चारही लाईन्स एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करतात त्यांचा आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा मग आता हे जे इक्वेशन आहे 2x प्लस 3 इज इक्वल टू 0 तो ती लाईन थोडीशी पुढे आपल्याला वाढवावी लागेल तरच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल अशी वाढवल्यानंतर हे 4 पॉइंट्स मिळाले ह्याला आपण नाव देऊया A B C आणि D मग A चे कोऑर्डिनेट्स काय तर A चा x कोऑर्डिनेट -4 आहे आणि y कोऑर्डिनेट 5 तर हे A चे कोऑर्डिनेट झाले B चा x कोऑर्डिनेट -1.5 आणि y कोऑर्डिनेट 5 C चे कोऑर्डिनेट्स द्यायला C चा x कोऑर्डिनेट -1.5 आणि y कोऑर्डिनेट 1 आणि शेवटचा पॉइंट D त्याचे कोऑर्डिनेट्स D चा x कोऑर्डिनेट -4 आणि y कोऑर्डिनेट 1 तर हे अशा पद्धतीने त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा आपण लिहू शकतो तर हा सगळा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला ग्राफ पेपरवर सोडवावा लागेल तर ग्राफ पेपर घ्या आणि त्याच्यावर या पद्धतीने जशा इन्स्ट्रक्शन सांगितले त्या पद्धतीने ग्राफ पूर्ण करा पुढचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी सॉलिड सिलिंडर्स ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर अँड हाईट 6 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड स्फिअर ऑफ रेडियस 30 सेंटीमीटर आपल्याला नंबर ऑफ सॉलिड सिलिंडर्स काढायचा आहे सो नंबर ऑफ सिलिंडर्स मग ते काढायला व्हॉल्यूम आपल्याला कन्सिडर करायचा आहे आता कशाचे तर ज्याची रेडियस 10 सेंटीमीटर आहे आणि हाईट 30 सेंटीमीटर आहे असे सिलिंडर्स बनवायचे आणि तो कशापासून बनवायचा तर एका स्फिअर पासून सॉलिड स्फिअर पासून ज्याची रेडियस आहे 30 सेंटीमीटर म्हणजे इथे आपल्याला हा जो स्फिअर आहे त्याच्या व्हॉल्यूमला या सिलिंडरच्या व्हॉल्यूमनं डिवाइड करायचं आहे मग आता फॉर्म्युला आपल्याला असं लिहायचं आहे न्यूमरेटर मध्ये स्फिअरचा जो व्हॉल्यूम आहे त्याचा फॉर्म्युला आपण लिहू 4/3 πr³ सो दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आता त्याला व्हॉल्यूम ऑफ सिलिंडरने आपल्याला डिवाइड करायचा आहे सिलिंडरचा जो व्हॉल्यूम आहे त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला πr²h इथे r म्हणजे रेडियस h म्हणजे हाईट इथे दोन्ही दिले हाईट ही दिले रेडियस ही दिली त्यामुळे इथं फॉर्म्युला आपल्याला असा डिनॉमिनेटर लिहायचा आहे πr²h आता या दोन्ही मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये पायला पाय निघून जाईल r ला r घालवू शकत नाही कारण रेडियस त्या दोन्हीचे वेगवेगळे आहे स्फिअरची रेडियस 30 आहे आणि सॉलिड सिलिंडर जे आपल्याला बनवायचं आहे त्याची रेडियस 10 आहे त्यामुळे ते जाणार नाही किंवा त्याला आपण अक्षरच दुसरी घेऊया याला r1 म्हणून याला r2 म्हणून आता ह्याच्या किमती आपण ठेवूया 4/3 इंटू आता r1³ म्हणजेच जो स्फिअर आहे त्याची रेडियस विच इज गिवन टू बी 30 त्यामुळे इथं 30 त्याचा क्यूब घ्यायचा डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये r2² म्हणजे सिलिंडरचा जो रेडियस आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे दॅट इज 10² इंटू त्याची हाईट आहे 6 त्यामुळे आहे तसंच घेऊ सो 4 डिवायडेड बाय 3 इंटू 30³ म्हणजेच काय 30 इंटू 30 इंटू 30 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 10² म्हणजेच 100 इंटू h6 इथं 3 न 30 ला जर भाग दिला तर 10 चा भाग जाईल दॅट इज इक्वल टू 4 इंटू 10 इंटू 30 इंटू 30 याचा गुणाकार न करता ते तसंच ठेवूया डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 100 इंटू 6 मग या एका शून्याला हा दुसरा शून्य निघून जाईल आणखी एक शून्य हा शून्य निघून जाईल 3 1 3 3 2 6 पुन्हा 2 न जर भागवलं तर 2 2 4 म्हणजे न्यूमरेटरला शिल्लक राहील 30 इंटू 2 दॅट इज 60
त्यामुळे असे 60 सिलेंडर्स तयार करता येतील या स्पिअर पासून, ज्याची रेडियस असेल 30 आणि आपल्याला सिलेंडर जे बनवायचे आहे त्याची रेडियस 10 सेंटीमीटर आणि हाईट असणार आहे 6 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीचे एकूण 60 सिलेंडर्स आपण बनवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन विच इज बेस्ड ऑन द कन्स्ट्रक्शन ऑफ इन सर्कल. तर याच्यामध्ये ट्रायंगल XYZ आपल्याला काढायचं आहे, ज्याचे डायमेन्शन्स दिलेत. मग त्याच्यानुसार पहिल्यांदा ट्रायंगल काढू आणि त्याचा इन सर्कल काढायचा. म्हणजे हा जर ट्रायंगल XYZ असेल तर त्याचे कुठलेही दोन अँगल्स घ्यायचे आणि त्याचे अँगल बायसेक्टर्स काढायचे. आणि त्याच्यानंतर ते दोन्ही अँगल बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट करतात तो सेंटर घेऊन एक सर्कल असं काढायचंय जे या ट्रायंगलच्या तिन्ही साइडना टच करेल. सो दिस इज द इन सर्कल. तर या पद्धतीने जिओमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून ह्या ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन पूर्ण करा किंवा या इन सर्कलची कन्स्ट्रक्शन पूर्ण करा. पुढचा क्वेश्चन आपण पाहू. The radius of the cone is 7 cm. Find its volume if the height of the cone is double the radius. म्हणजे इथं फॉर अ कोन आपल्याला जे डायमेन्शन्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये दोनच डायमेन्शन्स आहेत जे आपल्याला दिलेत या क्वेश्चन मध्ये. एक तर रेडियस आहे, त्याच्यासाठी अक्षर घेऊया आपण r, which is given to be 7 cm. आणि आपल्याला त्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे फॉर विच द हाईट इज गिवन टू बी डबल द रेडियस. आता इथं हाईट आपल्याला डिरेक्टली न देता ती रेडियसच्या डबल आहे असं दिले. मग हाईट साठी अक्षर h वापरू आणि रेडियस 7 आहे त्याच्या डबल म्हणजेच 14 सेंटीमीटर ही त्याची हाईट असणार आहे. आणि असा जो कोन आहे त्याचा आपल्याला काढायचा व्हॉल्यूम. सो नाउ वी कॅन फाइंड द व्हॉल्यूम ऑफ दिस कोन बाय युजिंग द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ अ कोन. तर तो फॉर्म्युला आहे 1/3 पाय r स्क्वेअर h. ह्याच्यात व्हॅल्यूज ठेवूया 1/3 as it is into value of pi 22/7 घेऊ, कारण या प्रश्नात आपल्याला काही दिलेली नाही किंमत. आपण त्यावेळेला काही घेऊ शकतो. मग 22/7 or 3.14. पुढे आहे r स्क्वेअर. r आहे 7, त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे 7 into 7 into h, that is height is 40. आता हा गुणाकार आपण करूया. 7 ला 7 इथं निघून जाईल, म्हणजे इथं न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहील 22 into 7 into 14. मग 22 into 7 म्हणजे 154 into 14 आणि डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर शिल्लक राहील 3. 54 into 14 हा गुणाकार येईल 2156 डिवाइडेड बाय 3. त्याला जर आपण 3 ने भागलं तर उत्तर येईल 718.66 सेंटीमीटर क्यूब. as it is a volume, its unit should be centimeter cube or cubic centimeter. So this is the volume of this cone.